बोरी धरणाच्या सांडव्यात मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेला वसीम शेख वय वर्ष 25 राहणार हत्तीगल्ली नळदुर्ग हा युवक पाण्यात वाहून गेला असून 9 तासांनंतर त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। नळदुर्ग येथील बोरी धरण 100% भरल्यामुळे बोरी धरणाचा सांडवा ओसंडून वाहत आहे। हा प्रवाहित झालेला सांडवा पाहण्यासाठी नागरिकांची विशेष करून युवकांची मोठी गर्दी होत आहे। 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:30 वाजता नळदुर्ग येथील वसीम युसुफ शेख वय वर्ष 25 हा युवक मित्रांसोबत बोरी धरणाच्या सांडव्यात मित्रासोबत पोहत असताना वसीम शेख हा अचानक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सांडव्याच्या खालच्या बाजूला असलेल्या वाघाच्या डोहात वसीम शेख वाहून गेला। नळदुर्ग येथील युवकांनी पाण्यात जाऊन त्याचा शोध घेतला, मात्र त्यात अपयश आल्यानंतर पाण्यात शोध घेण्यासाठी धाराशिव येथून एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं। त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र डोहात पाणी जास्त असल्यानं तसेच रात्र झाल्यानं त्यांनी शोध मोहीम थांबवली। त्यामुळे वसीमला पाण्याबाहेर काढण्यात यश आले नव्हते, मात्र नळदुर्ग येथील युवकांनी त्या ठिकाणी थांबून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला। वसीम शेख हा सांडव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी शेकडो तरुण पोहोचून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत। तहलका टाइम्स 24 सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग।